नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. अमेरिका हा जगातील एक महासत्ता असणारा देश आहे आणि या देशाचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गोल्ड कार्ड व्हिसा या नावाने एक नवीन योजना आणली आहे. आता ही गोल्ड कार्ड व्हिसा नावाची योजना आहे तरी काय, हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर अमेरिकेमध्ये अगोदरपासून सुरू असलेली ग्रीन कार्ड योजना समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. जर एखादा विदेशी नागरिक कामानिमित्त वर्क व्हिसा वापरून अमेरिकेमध्ये राहत असेल, त्यानंतर कमीत कमी 5 वर्ष अमेरिकेमध्ये वास्तव्य केल्यानंतर तो व्यक्ती ग्रीन कार्ड मिळवण्यासाठी अप्लाय करू शकतो. त्यानंतर अनेक नियमांचं पालन करून, कायद्याचं पालन करून तो व्यक्ती जर ग्रीन कार्डसाठी पात्र असेल तर त्या व्यक्तीला ग्रीन कार्ड दिलं जातं. त्यानंतर ग्रीन कार्ड सोबत ती व्यक्ती अमेरिकेमध्ये अजून काही वर्ष राहिल्यानंतर, अमेरिकेमध्ये अजून काही वर्ष वास्तव्य केल्यानंतर ती व्यक्ती अमेरिकन नागरिक होण्यासाठी प्रक्रिया करू शकते आणि त्यानंतर ती व्यक्ती अमेरिकन नागरिक होऊ शकते. परंतु या सर्व प्रक्रियेसाठी, या सर्व प्रोसेससाठी अनेक वर्षांचा कालखंड लागू शकतो. अगदी 10 ते 15 वर्ष सुद्धा या प्रक्रियेसाठी लागू शकतात आणि म्हणूनच या प्रक्रियेसाठी लागणारा जो कालखंड आहे तो कमी करण्याचं काम हे गोल्ड कार्ड करतं. परंतु जर एखाद्या व्यक्तीला हे गोल्ड कार्ड मिळवायचं असेल तर त्याला $10 लाख एवढी रक्कम अमेरिकेला द्यावी लागणार आहे. त्यानंतर या कार्ड सोबत अनेक वर्ष अमेरिकेमध्ये राहिल्यानंतर तो व्यक्ती अमेरिकन नागरिक होण्यासाठी प्रक्रिया करू शकतो आणि त्यानंतर अमेरिकन नागरिक होऊ शकतो. परंतु या सर्व गोष्टींसाठी त्या व्यक्तीला $10 लाख म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये जवळजवळ 9 कोटी रुपये एवढी रक्कम मोजावी लागणार आहे. आता या गोल्ड कार्डचं कार्य काय आहे हे आपण समजून घेऊया. पारंपरिक EB-5 निवेश व्हिसा श्रेणीच्या बदल्यात हे गोल्ड कार्ड काम करू शकतं. या कार्डच्या माध्यमातून वैध निवासी दर्जा दिला जाणार आहे आणि हे कार्ड मिळवण्यासाठी काय पात्रता आहे तर अमेरिकन कायद्याअंतर्गत तो व्यक्ती अमेरिकेमध्ये राहण्यासाठी योग्य असला पाहिजे. जर तो व्यक्ती अमेरिकेत राहण्यासाठी योग्य असेल तरच त्या व्यक्तीला गोल्ड कार्ड दिलं जाणार आहे. या गोल्ड कार्डचे प्रमुख 3 प्रकार आहेत. पहिला प्रकार ट्रम्प गोल्ड कार्ड आणि हे कार्ड मिळवण्यासाठी $15,000 प्रोसेसिंग शुल्क असणार आहे व त्याचबरोबर $10 लाख एवढी रक्कम अमेरिकेला द्यावी लागणार आहे. त्यानंतर या कार्डचा दुसरा प्रकार आहे ट्रम्प कॉर्पोरेट कार्ड आणि हे कार्ड कंपन्यांसाठी असणार आहे व प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी प्रोसेसिंग शुल्क $15,000 एवढा असणार आहे व प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी $20 लाख एवढी रक्कम अमेरिकेला द्यावी लागणार आहे. आणि या कार्डचा तिसरा प्रकार आहे ट्रम्प प्लॅटिनम कार्ड आणि हे कार्ड मिळवण्यासाठी एखाद्या व्यक्तीला $50 लाख एवढी रक्कम अमेरिकेला द्यावी लागणार आहे. परंतु जर एखाद्या व्यक्तीनं हे ट्रम्प प्लॅटिनम कार्ड मिळवलं तर तो व्यक्ती विदेशी इन्कम वरती कोणताही कर न देता 270 दिवस अमेरिकेमध्ये राहू शकतो. म्हणजे जे मोठे बिलियनियर्स बिझनेसमन आहेत त्यांच्यासाठी हे कार्ड फायदेशीर ठरू शकतं. आपल्याला ही माहिती कशी वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत धन्यवाद.